तुम्ही ज्या बेडवर झोपताय त्या बेडच्या खाली काय काय टाकलेलं आहे जरा बघावं. एखाद्या दिवशी तो बेड आवरून काढा. म्हणजे बेडच्या खाली असं नाही मला म्हणायचं आहे, तुमच्या गादीच्या खाली तो बेड जेव्हा आपण उघडतो त्या बेडमध्ये तुम्ही काय काय ठेवलेलं आहे. वापरून जुने झालेले कपडे ठेवलेत का? नको असलेल्या भंगार वस्तू त्याच्यामध्ये काही पडलेल्या आहेत का? काय काय निगेटिव्ह गोष्टी तिकडे सापडतात जरा बघा. त्यामुळे तुम्हाला काय काय होऊ शकतं. आजारपण येऊ शकतं, झोप शांत लागणार नाही, स्वप्न विचित्र पडतील, डोक्यामध्ये नको नको ते विचार येतील, डोकं दुखेल, अंग असं पकडेल. ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक गोष्टींवरती तुम्ही झोपल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल वापरून जुने झालेले कपडे कसे काय नकारात्मक? तर ते नकारात्मक होतात कारण एखादी गोष्ट तुम्ही वापरून फेकून दिलेली आहे, तुम्ही ती परत वापरणार आहात का? तर नाही, तर ती तुम्ही टाकून दिलेली आहे. हां, ऑप्शनल आहे, जसं स्वेटर, कानटोपी, या गोष्टी तुम्ही ठेवू शकता कारण की त्या तुम्ही पुन्हा वापरणार आहात. त्याचप्रमाणे तुम्ही अंथरुणं ठेवू शकता त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही जे एक असं काही भांडी असतील, चांगली भांडी जी घरामध्ये मोठी मोठी भांडी आपण घेतो पण ती वापरत नाही, मग ती अशी भांडी जी आहेत ती तुम्ही तिथे ठेवू शकता. पण देवांच्या पोथ्या तिथे ठेवू नका. हां, आणि त्याचप्रमाणे जुनं घाण वस्तू तिथे ठेवू नका. तो बेडसुद्धा कधीतरी स्वच्छ पुसून घ्या, झाडून घ्या. त्याच्या चारही बाजूला डांबर गोळ्या किंवा कापराच्या वड्या ह्या जरूर टाका. त्याच्यामधली सुद्धा निगेटिव्हिटी काढून टाका. बघा, तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागेल, नकारात्मकता तिथली निघून जाईल. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याने सुद्धा आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. जय भवानी, जय जगदंबा.